ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर आज मी करणार आहे श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या 6व्या अध्यायाचं पारायण. असं म्हणतात की हा जर अध्याय आपण वाचला, विशेषतः जर स्त्रियांनी वाचला, तर त्यांचं सौभाग्य जे आहे दीर्घकाळ टिकतं आणि सर्वांना दीर्घायुष्य लाभतं. तर आपण सुरू करूया अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहणा मदमत्सर कानन दहना. हे भवभयपाश निकृंतना भवानी रंजना भयहारका. हिमाद्रिजा माता गंगाधरा सिंधूरवदनजनका कर्पूरगौरा. पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा त्रिदोषशमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा सुहास्यवदना नंदीवहना अंधकमर्दना. गजांतका दक्षक्रतुदलना दानवदमना दयानिधे. अमित भक्त प्रियकरा ताटिकांतक पूज्य त्रितापहरा. तुझे गुण वर्णावया दशशतवक्त्रा शक्ती नवेची सर्वथा. नित्यशांत निर्विकल्प निरंजना आशा पाशरहित विरक्तपूर्णा. निजभक्त पाश विमोचना जन्ममरणा मोचक जे. जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजक. त्यांसी पुरविसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही. सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी म्हण. तेची परमविरक्त होऊन पदनिर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष. येच विषयी कथा निर्दोष सूत सांगे शौनकादिका. आर्यावर्त देश पवित्र तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर. जैसे पूर्वी नर हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी. जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोवी प्रपाळक नृपाळ. दुष्ट दुर्जन शत्रु खड त्यांसी काळ दंडावया. प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळासी उपमी जे वायुसूत. समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मज दाणाविषयी. शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर. त्यास झाले बहुत पुत्र पितयातुल्य प्रतापी. बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना. सुलोचना नैषद अंगणा उपमेस तिच्या न पुरती. तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्रारी शत्रु जनक जाया. उपमा देता द्विजराज भार्या बहुत वाटती हळुवट. ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हैमवतीची की. द्रुही न जाया पुत्री मित्राची उपमा साची द्यावी तिथे. कलंकरहित रोहिणी धव तैसा मुख शशी अभिनव. त्रैलोक्य सौंदर्य गाळुणी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे. तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव. चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची. एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी. 10 सहस्त्र वर्षे कामिनी राज्य करील अवणीचे. ऐकता तोषला राव बहुत द्विजांस धनवस्ते अलंकार देत. ज्याने जे मागितले ते पुरवित नाही नेदी न म्हणेची. तिचे नाम सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथुनी. लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदे ऐसी जाणीजे. राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतात विषबिंदू पडत. तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलला. सवदावे वर्षी सीमंतिनीसी वैधव्य येईल निश्चयेसी. ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत जाहला. वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी. किंवा काळीची घेतली सुरी तैसी झाले रायासी. पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदये करुण. होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा. विप्रसतना गेले सवेग रायासी लागला चिंता रोग. तब ती शुभांगी उद्वेग रहितोपवर जाहली. सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्यरत्न. तिचे ऐकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहुण कस्तुरी मृग घेती राण. पितया सावडे प्राणांहुण पाहता नयन न धाती. वदन पाहुणी रतिपती लज्जित कटी देखोणी हरिवदन न दाखवित. गमन देखोणी लपत मराळ मानस सरोवरी. क्षण एक चाले गज गगती देखुणी शंकला करीपती. कुरळ केश देखुणी भ्रमर पंक्ती रुंजी घालिती सुवासा. कमळ मृग मीन खंजन लज्जित देखोणी जिच नयन.
वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले. या वृक्षावरुणी त्या वृक्षी देख, शुक पळती पाहता नासिक. बिंब फळे अतिसुरेख लज्जित अधर देखता. पक्व दाडिंब बीज सुरंग बहुत, त्यास लाजविती जिचे दंत. उच देखोणी कमंडलू शंकित, स्वरूप अद्भुत वर्णुकिती. तनुसा सुवास अत्यंत, जाय दशयोजन पर्यंत. सूर्यप्रभे समकांती भासत, शशीसम मनोरमा. झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी सख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर, गायन करती तिजपाशी. त्यांच्या मुखे करोणी, वारच्या ऐके सीमंतिनी. 14 वर्षे आपणा लागुणी, वैदव्य कथिले ऋषीने. परमसंताप पावली ते समयी, याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी. तिचे पाय धरून लवलाही, पुसे सद्गद होऊनिया. सौभाग्यवर्धन व्रत, माये कोणते सांग त्वरित. कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण जाऊ. सांगितला सकळ वृत्तांत, 14वे वर्षी वैधव्यथार्थ. मग मैत्रेयी बोलत, धरी व्रत सोमवार. सांगेश्व मंत्र पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी. निशी झाली या पूजावा त्रिपुरारी, षोडशोपचारे सप्रेम. म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत, पूजी माय अत्यादरे. पडिले दुःखाचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत. उबगन धरी मनात, बोलण ठेवी व्रताते. त्यावरी नैषधराज नळजान, त्याचा पुत्र इंद्रसेन. त्याचा तनय चित्रांगद सुजान, केवळ मदन दुसरा. चतुष्षष्टी कलायुक्त, जैसा पितामह नळ विख्यात. सर्व लक्षणी दिसे मंडित, चित्रांगद तैसाची. कुंभिनी शोभिली समग्र, परी त्याहुणी नाही सुंदर. तो 30 योजिलावर, राशी नक्षत्र पाहुणी. इकडे सीमंतिनी आचरे व्रत, सांगितल्या हुणी विशेष करीत. 8 दिवसा 11 दंपत्ये पूजित वस्त्रालंकारे. आणि काही ब्राह्मण भोजन, आल्या अतिथा देत अन्न. सांग करी शिवपूजन, जागरण सोमनिशी. पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिवसदन सुरंग. कोणी एक न्यून प्रसंग, न घडे सीमंतिनी पासुणी. शिवासाभिषेकिता पापसंहार, शिवपूजने साम्राज्य अपार. गंध अक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्याकरिता. शिवा पुढे धूप जाळिता बहुवस, तेने अंग होय सुवास. दीप चालविता वंश, वर्धमान होय पै. आणि काही दीपाचा गुण, कांती विशेष आयुष्यवर्धन. नैवेद्य भाग्यपूर्ण, वर्धमान लक्ष्मी होय. तांबूलदाने यथार्थ, सिद्ध चारी पुरुषार्थ. नमस्कारे आरोग्य होत, प्रदक्षिणे भ्रमणासे. जपे साधे महासिद्धी, होम हवणे होय कोशवृद्धी. कीर्तन करिता कृपानिधी, सांब ठाके पुढे उभा. ध्याने होय महाज्ञान, श्रवणे आधी व्याधी हरण. नृत्य करिता जन्म मरण, धुर्जटी दूर करीतसे. तंतवितंत घन सुस्वर, शिवप्रित्यर्थ करिता वाद्य समग्र. तेने कंठ सुरस कीर्ती अपार, रत्नदाणे नेत्र दिव्य होती. एवं सर्व अलंकार वाहता, सर्वा ठाई जय लाभ तत्वता. ब्राह्मण भोजन करिता, वर्णिले सर्व प्राप्त होय. मैत्रेयीने पूर्वी व्रत, सीमंतिनीसी सांगितले समस्त. त्याहुणी ते विशेष आचरत, शिवपूजित आदरे. त्यावरी नैषधाचा पौत्र, चित्रांगद नामे गुणगंभीर. त्यासी आणूनिया सादर, सीमंतिनी दिधली. 4 दिवसापर्यंत सोहळा झाला तो अद्भुत. तो वर्णिता ग्रंथ यथार्थ, पसरेल समुद्राईसा. सहस्त्र अर्बुदे धन जाणा, राये दिधली वरदक्षिणा. वस्त्रे अलंकारण वरत्ना, गणना कोणा न करवे. अश्वशाळा गजशाळा, रत्न खचित याने विशाळा. चित्रशाळा नृत्यशाळा, आंदण दिधले जामाता. 4 दिवसापर्यंत 4 वर्ण केले तृप्त. विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित, नेता द्विज कंटाळती. आश्रमाधन नेता ब्राह्मण, वाटेस टाकीती न नेववे म्हणून. याचका मुखी हेची वचन, पुरेपुरे किती न्यावे. रायाचा औदार्य कृशाण, दारिद्र्य रान टाकी जाळून. दुराशा दुष्कंटकवण, दग्ध झाले मुळी हुणी. धनमेघ वर्षता पार, दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र. याचक तृप्ती तृणांकुर, टवटवीत विरुढले.
असो नैषधपुरीचे जन, पाहती सीमंतिनीचे वदन, इंदुकळा षोडश चिरुण, द्विज ओतिले 32, कलंक काढुनी निशेष, द्विज संधी भरल्या राजस, मुखीचे निघता श्वासोच्छवास, सुगंधराज तोची वाटे, जलजमुखी जलज कंठ, जलज माला तेज वरिष्ठ, जलज निंबपत्रे करून एकवट, ओवाळून टाकीती शक्षीमुखा. असो साडे झालिया पूर्ण, नैष्ठ देशा गेला इंद्रसेन, सकल भराडी अणुदिन, सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे. विजयादशमी दीपावळी लक्षुण, जामात राहाविला माने करुण, किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे. जैसा श्रीरंग आणि इंदिरा, तैसा जोडा दिसे साजिरा, नाना उपचार वधूवरा, समयोचित करी बहु. कोणे एके दिवशी चित्रांगद, सवे घेऊनी सेवक वृंद, धुरंधर सेना अगाध, जात मृगये लागुणी. बनी खेळता श्रमला फार, घर्म आला तप्त शरीर, जानोनी नौका सुंदर, यमुना डोही घातली. त्यात मुख्य सेवक घेऊन, पैसला चित्रांगद गुणनिधान, आवले अवलोकिती चहूकडून, कौतुके भाषण करताती. कृतांत भगिनीचे उदक, कृष्ण वर्ण भयानक, त्या उदकाचा अंत सम्यक, कधी कोणी न घेतला. तो प्रभंजन सुटला अद्भुत, नौका तेथे डळमळीत, आवले आक्रोशे बोलत, नौका बुडाली म्हणून या. भयभीत झाले समस्त, नौका बुडाली अकस्मात, एकची वर्तला आकांत, नाही अंत महाशब्दा. तिरी सेना होती अपार, तिच्या दुःखासी नाही पार, चित्रांगदासे पाठी राखे वीर, आकांत करीते एकसरे. सेवक धावती हाक फोडित, चित्रवर्म्यासी जाणविती मात, राव बक्ष स्थळ बडवित, चरणी धावत यमुना तिरी. शिबिके माझी वैसोणी, माते समवेत सीमंतिनी, धावत आली ते सक्षणी, पडती धरणी सर्वही. दुःख अर्णवी पडली एकसरी, तेथे कोणासी कोण सावरी, सीमंतिनी पडली यवणीवरी, पिता सावरी तियेसी. माता धावणी उठाउठी, कन्येच्या गळा घाली मिठी, शोक करी तेने सृष्टी, आकांत एकची वर्तला. सीमंतिनीचा शोक ऐकुनी, डळमळू लागिली कुंभनी, मेदिनी वसनाचे पाणी, तप्त झाले एकसरे. पशुपक्षी वनचरे समस्त, वृक्ष गुल्मलता पर्वत, त्यासही शोक अत्यंत, सीमंतिनीसी पाहता. शोके मूर्छना येऊनी, निश्चेष्टित पडली सीमंतिनी, तो इंद्रसेना सहित गृहिणी, आली वार्ता ऐकोनिया. अवघी झाली एकत्र, दुःखार्ण वाचा न लागे पार, स्नुषे ते देखुनी श्वशुर, शोकाग्नीने कवळीला. चित्रांगदाची माता पडली क्षिती, तिचे नाम लावण्यवती, सकळ स्त्रिया सावरती, नाही मिती शोकासी. मृत्तिका घेऊनी हस्तकी, लावण्यवती घाली मुखी, म्हणे गहन पूर्व कर्म की, शोक झाला यथार्थ. माझा एकुलता एक बाळ, चित्रांगद परमस्नेहाळ, पूर्व पापाचे हे फळ, कालिंदी काळ झाली आम्हा. माझी अंधाची काठी पाही, कोणे बुडविली यमुना डोही, मज अनाथाची गाठी पाही, कोणे सोडली निर्दये. माझा दावा गे राजहंस, कोणे नेले गे माझे पाडस, माझा चित्रांगद डोळस, कोणे चोरून नेला गे. म्हणे म्यापूर्वी काय केले, प्रदोष व्रत मध्येच टाकिले, की शिवरात्रीस अन्न घेतले, की व्रत मोडिले सोमवार, की रमाधव उमाधव यात केला भेदभाव, की हरिहर कीर्तन गौरव, कथारंग उच्छेदिला, की पंक्ती भेद केला निशेष, की संत महंता लाविला दोष, की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे. की दान देते म्हणून ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन, की दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी. कोणाच्या मुखींचा घास काढिला, की गुरुद्रोह पूर्वी मज घडला, की पात्री ब्राह्मण बैसला, तो बाहेर घातला उठवणी. की कुरंगी पाडसा बिघडविले, की परिव्राजका प्रतिनिंदिले, तरी ऐसे निधान गेले, त्याच दोषास्तव वाटे. असो प्रधानवर्गी सावरुणी, सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी, स्वनगरासी नेवोनी, निजसदनी राहाविली. इंद्रसेन लावण्यवती, शोके संतप्त नगरा जाती, तब दायाद येऊनी पापमती, राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यवती, देशांतरा पळुणी जाती, तेथुनी ही शत्रू धरुणी आणती, बंदी घालिती दृढ तेव्हा.
इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करीत 11 दंपत्य पूजिसयुक्त विधीने सर्वही भोगवर्जून जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागभुवणींची पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिनी शंखिनी अतिचतुर भामिनी सुवास अंगी जाचिया ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करती भ्रमर ज्यांचा देखता वदनचंद्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांगनमित सद्गत होऊनी स्तुती करीतसे निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या देवतासी भजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली हेड्या मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वांसहित मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी सामावती तो सदा शिव निश्चिती आम्ही भजतो त्या ते ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्पांशे करुण विष्णुजेन निर्मिला रजांशे केले विरंचिन तमांशे रुद्र तामस तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्टधातू व्यापुन उरला तो शिव भजतो आम्ही 18 वनस्पती सर्व विजय आकारा आली सहजे व्यापिली जेने कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणी वर ज्याचे मन रमारमण ज्याचे अंतःकरण बुद्धी द्रुहिण जयाची अहंकार ज्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्व ही जो एवं जुतुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र 11 रुद्र 12 मित्र उभे त्यापुढे कर जोडुनी ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णू मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा ऐसे वचन ऐकुणी सतेज परम संतोषला दंद शुकराज क्षेमालिंगण देवणी कतृतनुज नाना कौतुके दाखवी तया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्त मजपासी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जननी जनकांसी वेद माझा एवढास मी पोटी तयाच्या 14 वर्षांची सीमंतिनी गुणनिधान लावण्य खाणी प्राण देईल ते नितंबिनी बुडता नयनी अश्रू आले माता पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मज विन कष्टी जाण नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवाणे उण म्हणून धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तुते म्हणे 12 सहस्त्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीरतो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिधला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागडी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिधली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिधला फणीवर मनोवेगे यमुना तीर क्रमुणी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर सहूकडे पाहे राजपुत्र तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तिरा पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळखण देती दिव्यरत्न मंडित नृपती चित्रांगद दिसत असे फणी मस्तकींची मुक्ते सतेज विशेष भुजे पर्यंत डोले अवतंस गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या पाचा जडल्या कटी मेखलेवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावते कसरी नवे तृण वाढले म्हणून या मुक्ता फळे देखुणी ते जाळ धावतशी येती मराळ
देखोणी आरक्त रत्नांचे ढाळ किरधावती भक्षावया. अंगी दिव्य चंदन सुगंध देखोणी धावती मिलिंद. दश दिशा व्यापल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी भ्रमचक्री पडली विचारक मणी. चित्रांगदही तटस्थ होनी क्षणाक्षणा न्याहाळीत. कंठभूषणे रहित मंगलसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्त्र. अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहतसे. न्याहाळिता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशीदासी. कुशकमंडलू यासी उपमानाही द्यावया. तप्त चामी करवर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश. की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकुळती. मग तिये पासी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान. म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग. मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण. बोलता आसुवे नयन भरुणिया चालिले. अश्रुधारा स्रवती खालत्या लाविला पयोधर लिंगा सगळत्या. दंत जियेसे बोलता नक्षत्रा नैसे लखलखती. सीमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार. 3 वर्षे झाली हिचा भ्रतार बुडाला येथे यमुना जळी. हिची सासू श्वशूर दोणी शत्रूंनी घातली बंदी खाणी. हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी गती येची. कंठ दाटला सद्गतीत चित्रांगद खाली पाहत. आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुस्त वेळोवेळा. सीमंतिनी सख्यात सांगे खुण कोण कोठील पुसा वर्तमान. सख्या पुसती येणे कोठून झाले खुण नाम सांगा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतील या ठायास. क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी. कळते भूत भविष्य वर्तमान. मग सीमंतिनीसी हाती धरून काणी सांगे अमृत वचन भतार तुझा जिवंत असे. आजी 3 दिवसा भेटविन लटिके नवे कदापि जाण. श्री सदाशिवाची आण असत्य नवे कल्पाती. सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येथुणी. परी ही गोष्टी कोणाला गुणी दिवसत्रय प्रकटवू नको. ऐसे सांगुणी परमस्नेहे येरी चोर दृष्टी मुख पाहे. म्हणे वाटते चित्रांगद होये ऐसे काय घडू शके. मृत्यू पावला तो येईल कैसा. मग 8वी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा. न कळे लीला अगम्य तुझी. हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता. स्नेहोपजला माझ्या चित्ता परम आप्त वाटत असे. काय प्राशुनी आला अमृत की काळे गिरवणी उघळीला सत्य. हे मदनांत कषडास्यतात तुझे कर्तृत्व न कळे मज. जगन्निवास आहे करशील सत्य तरी अकला 11 लक्ष पूजन दंपत्य. तितुक्याच वाती यथार्थ बिल्वदडे अर्पिण. यावरी बोले राजपुत्र सुकुमारी स्तनासी जाई सत्वर. तुझी सासू आणि श्वशूर त्यांसी सांगू जातो आता. तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन. येरी करुण हास्यवदन निजसदनाप्रती गेली. सख्या बोलती आण वाहुण तुझा भ्रतार होय पूर्ण. ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन. सीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा. सीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली. सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले. म्हणून वेगाच्या वारूवरी त्वरित आरूढला सीमंतिनी कांत. निजनगरा बाहेर उपवनात जाऊन या उतरला. नागे मनुष्य वेश धरून शत्रूस सांगे वर्तमान. 12 सहस्त्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे. तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत. येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ. सिंहासनी स्थापा वेगी मग नाग जाऊन मातापतियांसी सांगे वर्तमान. त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये. तो शत्रू होऊनी शरणागत उभयतांसी सिंहासनी स्थापित. दायाद कर जोडुनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे. मग सर्वदळ भार सिद्ध करून भेटीस निघाला दंद्रसेन. वाद्य नांदे संपूर्ण भूमंडळ डळमळी. माता पिता देखोण सप्रेम धावे चित्रांगद सुजान. धरुणी पितयाचे चरण क्षेम आलिंगनी मिसळला. मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालित. जैसा कौसल्ये सिरगुणाथ 14 वर्षानंतरे. हारपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले. की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत.
करभार घेऊनी अमुप धावती देशोदेशीचे भूप पौरजनांचे भार समीप येऊनिया भेटती हनुमंते आणला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेचे पूर्ण पै झाले माता पितयांसमवेत चित्रांगद चालिला मिरवत नैषधपूर समस्त शृंगारिले ते धवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावताती सेवक भार महाद्वारी येता साचार मात फुटली चहूकडे हेर जाऊनिया राया सवंदित उठाजी तुमचे आले जामात राव गज बचिला धावत नयनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सद्गतीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणला त्यासी आलिंगित धनवस्त्र देत सीमेहुणी अपार भरुणी रथ शर्करा नगरात वाटित मंगळ तूर्य अद्भुत वाजो लागली एकसरे धावले अपार भुसुर राये कोश दाविले समग्र आवडे तुतुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिव उमानाथ म्हणोनी राव उडत नाचत उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे सीमंतिनीसे बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करुण मंगळसूत्र बांधिले दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमन हार चंदन सौभाग्य लेवविती जाण त्रयोदश गुणी विडे देती एक शृंगार सावरिती एक पीक पात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सीमंतिनीसी पहावया माता धावली सद्गतीत सीमंतिनीसी हृदय धरित माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटून पुढती विरूढला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालिली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजली दंपत्ये जितवण करावयास जामात बोलावून धाडिले त्वरेणे माता पितया समवेत चित्रांगद नगरा येत चित्रवर्मान रूपती त्वरित सामोरा घेत तयासी जामाताच्या कंठी धावणी श्वशुरे घालती मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करती देव नगरा माझी आणली मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद रूपनाथ बोलावित सीमंतिनीसी पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेववित नवरत्न प्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंध राज निगुती आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागी दिधल्या सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझा सौभाग्योदधी उचंबळवणी भरला असो बहुकाळ पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात अवणीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पुण तपासे गेला इंद्रसेन तेथे करून या शिवर्चन शिवपदासी पावला 8 पुत्र पितया समान सीमंतिनीसी झाले जाण 10 सहस्त्र वर्षे निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज परमपुण्य श्लोक तेजपुंज तैसाच चित्रांगद भुभुज न्यायनीती वर्ततसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शौनकादिका सीमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोणी विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रतन सोडावे ऐसा ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयु आरोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्युनरसोणी जाय गत धन प्राप्त शत्रुपराजय श्रवणे पठणे सर्व कार्य भावे सिद्धी येणेची सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती माघ मासी करिता स्नान त्रिविध दोषी जाती जळवण शिवपद प्राप्त शेवटी सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करती सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्य सेविती अपर्णार्दियार बिंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड षष्ठाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।